लाडकी बहिणीला लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। नेमकं वाटप कधी होणार आहे, कोणत्या महिलांना होणार आहे याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली। त्याचबरोबर ज्या लाडक्या ताई या ठिकाणी पात्रता ठरलेली नाहीये, ज्या लाडक्या ताईंची पडताळणी अजून सुरू आहे, त्यांना हा 14वा हप्ता भेटणार आहे का याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली आहे। आणि ज्या लाडक्या ताईंना आतापर्यंत हप्ता भेटला नव्हता 12वा 13वा हप्ता, ज्या लाडक्या ताई या ठिकाणी पडताळणीमध्ये आलेल्या आहेत त्यांच्याकडून वसुली केली जाणार की काय अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। आणि तुमच्या घरी कोणी पडताळणीसाठी आलं होतं का, ज्या ज्या लाडक्या ताईला 12वा हप्ता 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्या घरी कोणी पडताळणीसाठी आलं होतं का, एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरी पडताळणीला आलं होतं का नाही पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। चला वेळ न घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता, या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल आता बरीच आतुरता लागलेली आहे, कारण की 12वा हप्ता भेटलेला नाहीये, 13वा हप्ता भेटलेला नाहीये, मग 14वा हप्ता आम्हाला भेटणार आहे का अशा स्वरूपाचे प्रश्न येत आहेत। त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंना 13वा हप्ता भेटलाय त्यांना असं वाटत आहे की बाबा आपलं नाव आता यावेळेस कटणार आहे की काय, कारण की 12व्या हप्त्यानंतर 13वा हप्ता बऱ्याच ताईंना भेटला नव्हता, आता 13व्या नंतर आता 14व्या हप्त्यानंतर कोणाचा आता हप्ता कटणार आहे की काय अशा स्वरूपाचे या ठिकाणी बऱ्याच ताईंच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण की या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट होणार आहेत। त्याच्यामुळे बघा आता फक्त याच महिलांना हा हप्ता भेटणार आहे, म्हणजे 14वा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे फक्त याच महिलांना भेटणार आहे। यांच्या याद्या पण आता यायला समोर सुरुवात झालेली आहे, तर याद्यामध्ये आपलं नाव पण सगळ्यांनी चेक करायचंय। त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं या ठिकाणी समजणार आहे की तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे का नाही। तर 14वा हप्ता कुणाला मिळणार आहे याच्याबद्दल याद्या सुरुवात झाली लागायला, त्याच्यानंतर 14वा हप्ता कोणाला मिळणार आहे ते सांगणार आहे तुम्हाला आणि कधी भेटणार आहे। बघा 14वा हप्ता केव्हा मिळणार आहे हा पण बऱ्याच ताईंना प्रश्न पडला की सर हा 14वा हप्ता नेमका भेटणार कधी। बरेच जण म्हणत आहेत की बाबा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे, बरेच जण म्हणत आहेत गणपतीच्या वेळेस भेटणार आहे, बरेच जण म्हणत आहेत की महिन्याच्या शेवटी भेटणार आहे, बरेच जण म्हणत आहेत की पुढच्या महिन्यामध्ये जाणार आहे। तर हा हप्ता नेमका भेटणार आहे कधी, तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्याबद्दल अधिकृत तारीख अजून समोर आलेली नाहीये आणि तुमची पडताळणी सुरू असल्यामुळे या ठिकाणी थोडाफार वेळ लागू शकतो, पण लाडक्या ताईंनो काळजी करू नका। आपले हे सणांचे दिवस आहेत, सणांच्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सरकार काय करत असतं। तर लाडक्या ताईंनो बघा आता अग्रवनची एक मोठी बातमी समोर आली आहे। अग्रवन न्यूजपेपर मध्ये या ठिकाणी काय बातमी दिलेली ती व्यवस्थित बघायची आहे, कारण की ज्या लाडक्या ताईंना हप्ता भेटला नाहीये, 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, अशा ताई ज्या 26 लाखामध्ये आलेल्या आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे, त्यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। बघा बातमी काय आहे, साताऱ्यामध्ये 84,000 अपात्र लाडक्या बहिणी आहेत आणि 151 कोटीची वसुली होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। बघा तर सातारा जिल्ह्यामधली एक मोठी बातमी आली, म्हणजे सातारा जिल्ह्यामधली असते म्हणजे काय सगळ्या जिल्ह्यासाठी ही पुन्हा लागू होऊ शकते, कारण की बरेच ताई म्हणतील की सर हे सातारा जिल्ह्यासाठी लागू असणार का, नाही सर्वच जिल्ह्यासाठी लागू असू शकते, पण त्याची बातमी नेमकी काय ती समजून घ्या। तर 151 कोटीची वसुली होण्याची शक्यता, बघा म्हणजे काय होणार आहे, ज्या लाडक्या ताईंनी म्हणजे आतापर्यंत हप्ते घेतलेले होते पण त्या अपात्रतेमध्ये आलेले आहेत, कोणत्या 26 लाख ताई अशा आहेत, त्यांना या ठिकाणी काय झालेलं आहे, परत या ठिकाणी नोटीस भेटणार की काय, त्यांच्याकडून वसुली केली जाणार की काय अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत। तर लाडक्या ताईंनो एक छोटी तुम्हाला याच्याबद्दल मी गोष्ट सांगणार आहे। अॅग्रोवनची ही महत्वाची बातमी आहे। बघा असं नाहीये की कोणता असा छोटा लोकल पेपर आहे, असं नाहीये, अॅग्रोवन सगळ्याला माहिती आहे मोठा पेपर आहे महाराष्ट्रातला, तर अॅग्रोवन न्यूजपेपरने ही बातमी दिली आहे। तर नेमकी बातमी काय अगोदर आपण बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो। बघा साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 84,013 अपात्र महिलांनी लाभ घेण्याची ओघळ झालेली आहे। वर्षभरात या लाभार्थ्यांनी मिळवलेला चुकीचा फायदा तब्बल 151 कोटी 22 लाख रुपयापर्यंत पोहोचला असून प्रशासनाने त्वरित तपासणी सुरू केलेली आहे। तर बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले असतील किंवा ज्या ज्या अपात्रते असून फॉर्म भरलेले आहेत अशा लाडक्या ताईंची पैसे वसुली केली जाऊ शकतात अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडक्या ताईंनो अधिकृतपणे आता हे झालं पेपर मध्ये, तुम्हाला सांगतो आता बऱ्याच ताईंना वाटलं असेल, पेपर वाचला असेल कुणी तर म्हणले असेल की आता सर वसुली होणार आहे की काय, तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, अजून अधिकृत स्वरूपात अशी स्वरूपाची काही माहिती आलेली नाहीये। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, अर्थमंत्री आहेत ते
त्यांनी पण अशी काही बातमी दिलेली नाहीये, किंवा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी देखील काही बोललेलं नाहीये की तुमची वसुली केली जाणार आहे किंवा तुमचे पैसे परत घेतले जाणार आहेत, अशाबद्दल त्यांनी काही बोललेलं नाहीये. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. 26 लाख ज्या ताई आहेत त्यांना वाटत असेल की बाबा आमच्या आता पैसे परत घेतले जातील की काय, तर काळजी करू नका लाडक्या ताईंनो. त्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, त्याच्यामुळे काळजी करू नका. चला आता एक महत्वाची अजून एक बातमी तुम्हाला या ठिकाणी अॅग्रोवनची तुम्हाला दाखवत आहे बघा. पुणे या ठिकाणी पण बघा जून 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. मात्र या योजनेतील तपासणी दरम्यान 17 जिल्ह्यातील तब्बल 84,000 एवढे ताई आढळलेले आहेत आणि लाभार्थ्यांनी वर्षभरात एकूण एवढे पैसे घेतलेले आहेत. नंतर पात्र महिलेला दर महिन्याला या ठिकाणी मिळतात आणि अशा स्वरूपाची तपासणी त्यांच्या स्वरूपाची होणार आहे. लक्षात घ्या लाडक्यांनो, जर तुम्ही तपासणीमध्ये पात्र जरी ठरलात तरी तुम्हाला सगळे पुढचे हप्ते भेटणार आहेत. त्याचबरोबर मागचे पण हप्ते या ठिकाणी सरकारकडे आपल्याला मागायचे आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्या ज्या अशा लाडकी तयार आहेत का ज्यांना पहिला पण हप्ता भेटला नाहीये, एकदा नाव जिल्हा सांगायचं, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या ज्या कमेंट्स आल्या त्या कमेंट्स एकदा या ठिकाणी मी वाचत दाखवत आहे. तर बघा, थँक्यू सर, खूप छान माहिती देत असतात सर, तुम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सपोर्ट असंच करत राहा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारतात. 14वा हप्ता पाठवा लवकर, म्हणजे लवकरात लवकर 14वा हप्ता भेटावा अशा स्वरूपाच्या पण कमेंट्स या ठिकाणी जायचं. लाडकी काळजी करू नका. बघा 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. 14वा जो हप्ता असणार आहे तो पुढील महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिना असणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या एक पहिल्या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला पैसे भेटतील. आता त्याची पण अजून अधिकृत माहिती आलेली नाहीये, तारीख आलेली नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्याबद्दल फिक्स तारीख काही सांगत नाही, त्याच्यामुळे काळजी करू नका. पण 100% सांगतो तुम्हाला पुढच्याच महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर बघा दोन्ही हप्ते एकत्र येतील तर फारच छान होईल. तुमची खूप छान मदत झालेली आहे, धन्यवाद. मला 13वा हप्ता मिळाला नाहीये, मी नागपूरमध्ये राहते. बघा लक्षात घ्या लाडके, बघा अशा पण काही ताई आहेत ज्यांना 12वा हप्ता भेटला, त्यांना 13वा हप्ता भेटलेला नाहीये. बघा बऱ्याच त्यांना 12वा हप्ता पण भेटला नाही, 13वा पण हप्ता भेटला नाही. तर अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत की ज्यांना हप्ते मिळायचं बंद झाले आणि त्यांना त्यांच्या चौकशी आता सुरुवात झालेली आहे. तर याच्यामध्ये बघा पहिलं कारण त्यांचं आहे की घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत. अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यांना हप्ता मिळण्याचा बंद होणार आहे, म्हणजे त्याची तपासणी होईपर्यंत. अशा कोणी ताई आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये 2 विवाहित महिला आहेत, अशांचा पण लाडक्या बहिणीचा काय झालेला आहे, हप्ता बंद झालेला आहे. आता बऱ्याच काही म्हणत असेल की सर आमच्या 2 पेक्षा जास्त नाही आहेत, घरामध्ये दोघी जण आहेत आम्ही, तर दोघी विवाहित आहेत, तरी पण तुमचा हप्ता या ठिकाणी बंद झालेला आहे आणि तुमची या ठिकाणी तपासणी सुरू आहे. बऱ्याच काही म्हणतील की सर आमच्या घरामध्ये आम्ही दोन्ही छोट्या बहिणी आहोत, आम्ही दोन्ही छोट्या बहिणीच्या नावावर या ठिकाणी काय केलं आहे, या ठिकाणी फॉर्म भरले होते, तर दोन्ही पण अविवाहित आहेत. दोन्ही अविवाहित असेल तरी पण चालणार नाहीये, तरी तुमचा लाभ बंद होणार आहे. तर कंडिशन ही आहे, पात्रता ही आहे, एक महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित असं जर असेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोण किती फॉर्म भरलेले आहेत ते एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचे. इथेच थांबतो, काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.